राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी. ठाणे सेंट्रल जेल जे आहे याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे जेल हे पूर्वी किल्ला होता आणि 27 मार्च 1737ला पोर्तुगीजांच्या ताब्यातून हा किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि तो आपल्या ताब्यात गेला. नाहीतर पोर्तुगीजांच्या अंमलामध्ये ठाणे होतं, ठाण्यातला परिसर सगळा होता आणि त्याच्यामुळे हे ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे जेल आहे. त्याच्या किल्ल्यानंतर जेलमध्ये त्याचं रूपांतर झालं, परंतु हे जेल जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असं आहे. आज या जेलमध्ये आहे त्या कॅपॅसिटीच्या 4 पट कैदी जे आहेत ते या जेलमध्ये आहेत. हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, इथे हॉस्पिटल आहे, या ठिकाणी कोर्ट जवळ आहे आणि याचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी या जेलचा उपयोग जो आहे तो त्या पद्धतीने त्या ठिकाणी केला जातो. बिल्डर लॉबीचा हा डाव चाललेला आहे आणि हे 2-2.5 वर्षापासून चालू आहे आणि यांची काय साठगाठ आहे, हात मिळवणी आहे की हे जेलच हलवून टाकायचं. आता हे जेल का हलवायचं, तर आजूबाजूला जे परिसर आहे तर जेल असल्यामुळे तिथल्या बांधकामाला परिणाम झाला आणि तिथे ज्या त्यांना टॉवर्स उभे करायचे आहेत त्या टॉवर्सवर त्याला परवानगी मिळत नाही आणि त्याच्यामुळे जेलच हलवलं की आपल्याला सगळं काही रान मोकळं मिळेल आणि त्याच्यामध्ये काही अधिकारी गुंतलेत आणि त्याच्याकरता सातत्याने हा प्रयत्न चालू आहे. अत्यंत संतापजनक गोष्ट अशी आहे की जेलच्या क्वार्टर्सची दुरुस्ती आणि बांधणी करता प्रशासकीय मंजुरी आणि निधी मंजूर झालेला होता. आता शेवटी त्या क्वार्टर्समध्ये कर्मचारी आणि अधिकारी राहणार. शेवटी हे डिपार्टमेंटमधली लोकं आहेत, त्यांची ही दुरुस्ती झाली पाहिजे, या क्वार्टर्सची झालीच पाहिजे दुरुस्ती. ती बंद केलेली आहे की ही दुरुस्ती होऊ नये म्हणून त्याला स्टे दिलेला आहे. मंत्रालयातल्या गृह खात्याच्या कुठल्या तरी सचिवाच्या माध्यमातून त्याला स्टे दिला गेलेला आहे. हे सगळं का चालू आहे की एका बाजूला यांचे हाल अपेक्षा झाल्या तरी चालतील, पण हे जेल जे आहे ते हलवलं गेलं पाहिजे आणि या ठिकाणी यांचा डाव साधला गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे विधानसभेमध्ये मी स्पष्ट सांगितलं की हा ऐतिहासिक वारसा आहे, हा ठाणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या ठिकाणी जेल पण पाहिजे, कारण की नवीन जेल करणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. ही जेल इथून हलवणं आणि दुसरं जेल निर्माण करणं, या ठिकाणी हॉस्पिटल जवळ पाहिजे, कोर्ट पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत, दळणवळण पाहिजे आणि त्याच्यामुळे आधीच या ठिकाणी 4 पट कैदी आहेत आणि हे बंद करून तुम्ही दुसरीकडे जेल निघाला. हे असंच ठेवा, दुसरीकडे पाहिजे तेवढी जेल निर्माण करा. एक जेल निर्माण करायला मोर दॅन 5 years एवढा कालावधी लागणार जास्तीच. आणि त्याच्यामुळे हा जो काही डाव घालण्याचा प्रयत्न चाललेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही. ठाणेकरांचा बुलंद आवाज आणि ठाणेकरांना हे कदापि सहन पण होणार नाही आहे, कारण की हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे.